नमस्कार मंडळी, आज आपण उन्हाळा विशेष काचेसारखे पांढरे शुभ्र तिप्पट फुलणारे उपवासाचे साबुदाणा आणि बटाट्याचे पळीपापड बघणार आहोत. बघा, अर्धा किलो साबुदाण्याचे पापड बनवण्यासाठी बटाटे किती वापरावे, शाबू शिजवण्यासाठी पाण्याचं प्रमाण किती घ्यावं आणि शाबू किती वेळ शिजवायचा आणि कसा शिजवायचा, अर्धा किलो शाबूमध्ये किती पापड तयार होतात, अशा छोट्या छोट्या महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. सोबत पापड बनवताना महत्त्वाच्या टिप्ससुद्धा सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तुमचे पापड पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट तयार होतील. चला पटकन इथे साबुदाणे आणि बटाट्याचे पळीपापड बनवायला सुरुवात करूया. इथे बघा, अर्धा किलो आपण शाबू घेतलेला आहे. बघा, एका भांड्याने हा शाबू आपण मोजून घेणार आहे बरं का, म्हणजे आपणाला पाणीसुद्धा तसं घेता येईल. बघा, हा शाबू आपण इथे भांड्यामध्ये 1 ते 2 पाण्याने शाबू आपण स्वच्छ धुवून घेणार आहे. म्हणजे शाबूवरती घाण धूळ वगैरे साचलेली असते, त्यामुळे शाबू आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. बघा, शाबू आपण धुवून घेतल्यावरती शाबूतलं पाणी काढून घेतलेलं आहे. तुमचा जेवढा छान शाबू भिजेल तेवढे छान तुमचे पापड तयार होतात बरं का. शाबू आपण धुवून घेतलेला आहे आणि शाबूतलं पाणी काढून दिल्यानंतर इथे बघा, शाबू भिजवण्यासाठी मी काय केलेलं आहे, अर्धा इंच इतकं शाबूच्या वरती पाणी ठेवलेलं आहे. त्यामुळे बघा, शाबू छानरित्या व्यवस्थित मऊ भिजला जाईल. आता आपण 7 ते 8 तासासाठी शाबूवरती झाकण ठेवून देऊया, जेणेकरून शाबू मऊ असा आपला भिजलेला आहे. तुम्ही पाहू शकताय. बघा, शाबू भिजवताना 7 ते 8 तासासाठी ठेवायचं, त्यामुळे शाबू छान असा मऊ भिजला जातो बरं का. आणि तुम्ही बघा, शाबूमध्ये भिजवताना पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी टाकलं तर त्यामुळे कसं शाबू शिजताना पाण्याचं प्रमाण जास्त वापरायला लागतं. अशा पद्धतीने बघा, इथे आपण शाबू भिजवून घेतलेला आहे. हा शाबू आपण एका उलथाण्याने असा मोकळा करून देऊया, म्हणजे शाबू आपण आतमध्ये पाण्यामध्ये सोडताना शाबूमध्ये गुठळ्या वगैरे व्हायला नकोत. बघा, हा शाबू आपण अशा पद्धतीने मोकळा करून देऊया. कसला भारी आपला मऊ इथे शाबू भिजलेला आहे. पापड बनवताना शक्यतो अशा पद्धतीने मऊ शाबू भिजवून घ्यावा. बघा, छानरित्या आपला शाबू भिजलेला आहे. आपण पापड बनवण्यासाठी बघा, ज्या भांड्याने आपण शाबू घेतलेला त्याच भांड्याने आपण पाणी घेणार आहे. बघा, अर्धा किलो शाबूसाठी इथे मी ज्या भांड्याने आपण शाबू घेतला ना त्याच भांड्याने 5 वाडगं मी इथे 5 भांडी पाणी घेतलेलं आहे. बघा, हे परफेक्ट असं प्रमाण आहे. इथे 5 भांडी मी पाणी टाकून दिलेलं आहे आणि हे पाणी बघा आपण गरम करून द्यायचं आहे. अशा पद्धतीने बघा, इथे 5 वाडगं मी पाणी टाकून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने पाणी टाकून दिलं, गॅसवरती ठेवून दिलेलं आहे. नाश्त्याचे 2 चमचा आपण मीठ टाकलेलं आहे, म्हणजे पापडाच्या ह्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकून दिलं, छान असं पाणी गरम झालेलं आहे बरं का. तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे, पण पाणी छान उकळून आलेलं आहे. पाणी उकळल्यानंतर हा मी शाबू आपण मोकळा करून घेतलेला तो शाबू आपण पाण्यामध्ये टाकून देणार आहे. माझं बघा, छोटंसं भांडं झाल्यामुळे थोडंसं पाणी मी काढून घेतलेलं आहे बरं का. पण अर्धा किलो शाबूसाठी ज्या भांड्याने आपण शाबू मोजून घेतलेला आहे ना, त्या भांड्याने बघा 5 वाटी म्हणजे 5 भांडी पाणी बरोबर हे परफेक्ट अर्धा किलो शाबूसाठी आहे. बघा, सर्व शाबू आपण पाण्यामध्ये टाकून दिलेला आहे. शाबू टाकल्यानंतर तुम्ही पहा, बघा शाबू आपला लगेच पाण्यामध्ये कसा विरघळलेला आहे, शाबूचा कलर कसा चेंज झालेला आहे. बघा, तुमचा शाबू जर व्यवस्थित भिजला नसेल तर शाबूचे पापडामध्ये की नाही शिजण्यासाठी भरपूर वेळ लागतो. ही महत्त्वाची टिप्स आहे. त्यामुळे शाबू भिजवताना शाबूच्या वरती अर्धा इंच तरी पाणी वरती असावं. हे शिजतंय तोपर्यंत आपण काय करूया, अर्धा किलो शाबूसाठी बघा, इथे अर्धा किलो मी बटाटे घेतलेले आहेत. बटाट्याच्या वरची साल काढून घेतलेले आहे आणि बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आपण हे बटाटे किसणीनं आपण किसून घेतोय बरं का. त्यामुळे बघा, शाबूच्या पापडामध्ये तुम्हाला जर बटाटे किसून टाकायचे असेल तर टाकू शकता, नसेल टाकायचं तरीसुद्धा खूप छान शाबूचे पापड तयार होतात. हा किसून घेतलेला बटाट्याचा किस बघा 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. बघा, असा नितळ पाणी होईपर्यंत आपल्याला बटाट्याचा किस धुवून घ्यायचा आहे. पाणी पूर्ण आपण नितळून घेतल्यानंतर बघा शाबू जे शिजतोय त्या शाबूमध्ये हा बटाट्याचा किस टाकून द्यायचा आहे.
बघा आपण अगोदर जे अर्ध पातेलं पाणी काढलेलं ते पाणी मी पुन्हा टाकून दिलेलं आहे बरं का. बरोबर पाच भांडी इथे पाणी लागलेलं आहे. एक भांडं शाबूसाठी इथे 5 भांडी मी पाणी वापरलेलं आहे बरं का. आपण इथे बटाट्याचा किस मिक्स केलेला आहे आणि हे आपण शिजवून घेणार आहे. बघा हे बॅटर बघा असं झालेलं आहे. छानशी उकळी येऊ द्यायची आणि खूपच छान 10 ते 15 मिनटं थोडासा वेळ लागतो बरं का. हे शिजत आल्यानंतर इथे मी 10 ते 12 बघा लाल मिरच्या, सुकी मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत. तयारसुद्धा ही चिली फ्लेक्स भेटते बरं का, ती टाकली तरी चालेल. लाल मिरची घरी असेल तर ती मिक्सरला बारीक करून टाकू शकता. बघा आपल्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट ते मिरची पावडर टाकून द्यायची आहे. अशा मिरचीचा मिक्सरला बारीक करून टाकायचं आहे. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर. तुम्हाला जर तिखट आवडत नसेल तर तुम्ही फक्त साध्या सिंपल पद्धतीने शाबू आणि बटाट्याचे पळीपापड केले तरी उत्तमच होतात बरं का. आम्हाला थोडंसं तिखट आवडत असल्यामुळे इथे मी लाल मिरची आहे ना तर ती बारीक करून टाकलेली आहे. बघा आपण मिरची टाकून मिरचीचा सुद्धा आता कलर चेंज झालेला आहे बरं का. शाबूचा आणि बटाट्याचा सुद्धा कलर चेंज होतो. बघा आपण जे बटाट्याचा किस धुवून घेतलेला आहे त्यामुळे बटाट्याचे स्टार्च कमी होतात आणि की नाही खूप छान बघा इथे शाबूला अशा पद्धतीने घट्टसरपणा येतो. हे बॅटर शिजण्यासाठी कमीत कमी 30 ते 40 मिनटं लागतात. बघा अशा पद्धतीने हे घट्ट झालेलं आहे. बघा तुम्हाला वाटत असेल अजून एक घट्ट झालेलं नाही, त्याच्यामुळे तुम्ही कंटिन्यू चालवत राहशील बरं का. गॅस बंद करून दिला. थोडंसं मिश्रण 10% थंड झाल्यावरती हे बॅटर घट्ट होतं बरं का. अशा पद्धतीने हे बॅटर तयार झालेलं आहे. उन्हामध्ये पळीपापड आपण घालवून घेतले. 3 ते 4 दिवस हे पळीपापड मी चांगले सुकवून घेतलेले आहेत बरं का. कसले भारी पांढरे शुभ्र आपले माझी बोटंसुद्धा दिसत आहेत, तुम्ही पाहू शकता. तयार झालेले आहेत पांढरे शुभ्र आपले पळीपापड. मी तळूनसुद्धा दाखवते. बघा कढईत तेल गरम झाल्यावरती तेलामध्ये हे पापड टाकलेले आहेत. एकच नंबर, चवीला अप्रतिम असे लागतात बरं का. एकदा ह्या पद्धतीने नक्कीच करून पहा. तुम्ही म्हणशील पापड बनवायची रेसिपी तर आम्हाला येते. अहो तुम्हाला सर्व काही येतं, पण छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला चुका होतात, त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला तर मंडळी, उपवासाचे साबुदाणा आणि बटाट्याचे तिप्पट फुलणारे पांढरे शुभ्र इथे पळीपापड तयार झालेले आहेत. कसे वाटले कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.